विधानभवन परिसरामध्ये मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केलेली आहे। आदित्य ठाकरे पोडियमवर बोलून गेल्यानंतर नितेश राणे बाईट द्यायला आले, त्यावेळेस मंत्री असलेल्या राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची मिमिक्री केली। राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यापुढे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत। आता जे कर्मचारी सेवेत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। मुंबईच्या वडाळ्यामध्ये एकावर जीवघेणा हल्ला झालेला, धारदार शस्त्रानं गळ्यावर आणि पाठीवर वार केलेत। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। टीटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना नॅशनल मेडिकल काउन्सिलने नोटीस बजावली आहे। त्यामुळे यावर्षीच्या 3000 वैद्यकीय विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांची भरती न झाल्यामुळे बहुतेक महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा घेऊन भाजपानं मुंबईमध्ये ईस्टर्न एक्सप्रेसवेवर चुनाभट्टी एव्हेयार्ड नगर इथं हिंदी सक्तीचा मुद्दा कसला आम्ही न आणता तो ठाकरे सरकारच्या काळात आला अशा आशयाचा दिशाभूल करणारा बॅनर लावला होता। दरम्यान मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बॅनर फाडलाय। महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड, महाराष्ट्रात राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीवरील खर्चात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। महिन्याला सुमारे 50 लाख रुपये खर्च असल्याची माहिती समोर आली आहे। आरटीआय कार्यकर्त्यांनी पेंग्विनच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चाची माहिती मागितली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।